राघव जी, आप बीजेपी से इतना डरते क्यों? आप बीजेपी से सवाल उठाने से डरते क्यों हैं? आप मोदी जी से सवाल उठाने से डरते क्यों हैं? पहली बात मैं बता दूं कि मैं पार्लियामेंट में शोर मचाने, चीखने, चिल्लाने, माइक तोड़ने या गाली देने नहीं गया। मैं वहां पर जनता के मुद्दे उठाने गया हूं। आज इलेक्शन कमीशन का मिसयूज हो रहा है, लेकिन जब तृणमूल कांग्रेस और पूरी ऑपोजिशन इलेक्शन कमीशन के खिलाफ इम्पीचमेंट मोशन लेकर आती है, तो आप उस पर साइन करने से मना कर देते हैं। ना मुझे आम आदमी पार्टी के किसी भी नेता ने इस मोशन पर साइन करने के लिए कहा, ना औपचारिक तौर पर कहा, ना अनौपचारिक तौर पर कहा। और आम आदमी पार्टी के राज्यसभा में कुल 10 सांसद हैं, जिनमें से 6 या 7 सांसदों ने इस मोशन पर खुद ही साइन नहीं किया। तो भला इसमें मेरी क्या गलती? नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राष्ट्रीय राजकारणामध्ये आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि राज्यसभेमधले माजी उपनेते राघव चड्ढा हे नेमके कोणत्या पक्षात जाणार यावरून सध्या चर्चा सुरू आहे। गेल्या अनेक दिवसांमध्ये राघव चड्ढा वर्सेस आम आदमी पक्षाचे नेते एकमेकांच्या विरोधात बोलतायत। राघव चड्ढा यांनी एक्सप्लेनेशनही दिलं, स्पष्टीकरणही दिलं आणि वेगवेगळ्या नेत्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। राघव चड्ढा अत्यंत ब्रिलियंट राजकीय नेते, आम आदमी पक्षातनं त्यांचा उदय झाला आणि आमदारही होते आणि त्यानंतर त्यांना खासदार करण्यात आलं राज्यसभेचं। पण राज्यसभेच्या कार्यकाळात त्यांनी आपलं इम्प्रेशन तयार केलं, प्रभाव निर्माण केला। पण नेमकं असं काय झालं की अरविंद केजरीवाल आणि राघव चड्ढा यांच्यामध्ये बिनसलं, त्यावर चर्चा सुरू आहे की अचानक त्यांची गच्छंती का झाली। कारण इतर लोकांना, भारतातल्या त्यांच्या चाहत्यांना या संदर्भात अजिबात माहिती नव्हती। त्यामुळे अनेकांना नवल वाटलं की राघव चड्ढा यांच्यावर ही कारवाई का झाली आणि यामागची काय कारण असावी। या कारणांचीही चर्चा झाली। की नवीन माहितीसाठी तुमच्या समोर या व्हिडिओमध्ये येतोय तो म्हणजे सयतन घोष नावाचे एक लेखक आहेत, बंगाली लेखक, दिल्लीमधले, आणि त्यांनी एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत देताना ही माहिती दिली आहे की राघव चड्ढा हे भाजपमध्ये जाऊ शकतात। आताच नव्हे, 2027च्या अगोदर 2022 साली पंजाब विधानसभेची निवडणूक झाली आणि 2027 साली ही निवडणूक पुन्हा असेल। तोपर्यंत तामिळनाडू, बंगाल, केरळ, आसामच्या निवडणुका पार पडल्या असतील, पुढे होतील। 26 पूर्ण उजाडलेलं असेल, 26 पूर्ण संपलेलं असेल आणि 27ची चाहूल लागेल। त्यावेळी आपल्याला हे स्पष्ट होईल की राघव चड्ढा खरंच भाजपच्या वाटेवर जे आहे याची चर्चा आहे ते खरं आहे किंवा नाही। राघव चड्ढाच्या बाबतीत आपण का चर्चा करतोय आणि सयतन घोष नावाच्या ज्येष्ठ लेखकाचा उल्लेख इथे आपण का इतका गांभीर्यानं घेतो तेही अत्यंत महत्वाचं आहे। आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात सयतन घोष यांचं अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे आणि त्यांचीच मुलाखत मुळात मी ज्याचा उल्लेख केला त्यांनी घेतली आणि त्यातनं काही भाकीतं त्यांनी केलेली आहे। अर्थात त्यांचं म्हणणं आहे की राघव चड्ढा 2027च्या अगोदर भाजपमध्ये जातील आणि ते भाजपच्या वाटेवर आहेत किंवा भाजपशी त्यांची जवळीक आहे आणि भाजपबद्दल त्यांचं भाजप आणि त्यांच्यामध्ये सॉफ्ट नातं आहे। या बाबतीत तर मात्र आम आदमी पक्षाच्या नेत्यांनीच, म्हणजे आतिशी मर्लेना यांनीच काय ते सांगून टाकलंय। त्या काय म्हणाल्या आणि त्यावर राघव चड्ढा यांचं काय उत्तर होतं ते आधी पाहूया, म्हणजे नंतर आपल्याला हे दोन लोकांचे दोन स्टेटमेंट आपल्याला आरोप प्रत्यारोप दिसले तर तुम्हाला नंतर हे विश्लेषण समजून घेणं हे सोपं जाईल। आधी पाहूया आतिशी मर्लेना आणि नंतर राघव चड्ढा। आज मैं राज्यसभा सांसद राघव चड्ढा जी से कुछ सवाल पूछना चाहती हूँ। राघव जी, आप बीजेपी से इतना डरते क्यों? आप बीजेपी से सवाल उठाने से डरते क्यों हैं? आप मोदी जी से सवाल उठाने से डरते क्यों हैं? आज हमारा देश एक बहुत बड़े संकट से गुजर रहा है। आज हमारे देश के लोकतंत्र पर, आज हमारे देश के संविधान पर खतरा। आज हमारी आंखों के सामने इलेक्शन कमीशन का मिसयूज करके पश्चिम बंगाल का इलेक्शन चुराया जा रहा है, लेकिन आप उस पर सवाल नहीं उठा रहे।
आप उस पर बोलने से डर रहे हैं। हम सबने देखा किस तरह से दिल्ली में गलत तरीके से वोट काटे गए, बीजेपी के कार्यकर्ताओं ने गलत तरीके से वोट बनाए और बीजेपी इलेक्शन चुरा के ले गए। और आज वेस्ट बंगाल में यही हो रहा है। आज इलेक्शन कमीशन का मिसयूज हो रहा है। लेकिन जब तृणमूल कांग्रेस और पूरी ऑपोजिशन इलेक्शन कमीशन के खिलाफ इंपीचमेंट मोशन लेकर आती है तो आप उस पर साइन करने से मना कर देते हैं। आपने क्या एक बार भी संसद में पश्चिम बंगाल में हो रहे लोकतंत्र पर हमले पर सवाल उठाए, वोटर डिलीशन पर सवाल उठाए, गलत तरीके से बनते हुए वोट पर सवाल उठाए? क्यों नहीं उठाए? क्या बीजेपी से डर रहे हैं? क्या मोदी जी से डर रहे हैं? आज देश के सामने, देश के आम आदमी के सामने सबसे बड़ा संकट एलपीजी गैस सिलेंडर का है। आप तो बड़े आदमी हैं, राज्यसभा के सांसद हैं, हो सकता है आपको दिक्कत ना आती, लेकिन एक आम परिवार, एक छोटे से मकान में रहने वाला, एक कच्ची कॉलोनी में रहने वाला एक गैस सिलेंडर के कनेक्शन के परिवार को आज अपने बच्चों के लिए खाना बनाने में दिक्कत हुई। पिता सोच रहे हैं मैं काम पर जाऊं, दिहाड़ी लेकर आऊं, या लंबी लंबी लाइनों में खड़ा होकर गैस का सिलेंडर लेके आऊं कि कल मेरे बच्चों के लिए लंच बन सके। जब आम आदमी पार्टी ने पंजाब में, दिल्ली विधानसभा में सिलेंडर का सवाल उठाया, जब आम आदमी पार्टी के सांसदों ने एलपीजी सिलेंडर का मुद्दा उठाया और आपको जब एलपीजी के मुद्दे पर बोलने के लिए कहा गया तो आप चुप रह गए। आप मोदी जी से डर गए क्या? आज इस देश में हर इंसान को यह तय करना होगा कि क्या वो मोदी जी के साथ है या वो संविधान के साथ है, लोकतंत्र के साथ। नमस्कार साथियों, कल से मेरे खिलाफ एक स्क्रिप्टेड कैंपेन चलाया जा रहा है। सेम भाषा, सेम बातें, सेम आरोप। ये कोई कोइंसिडेंस नहीं है, बल्कि एक कोऑर्डिनेटेड अटैक है। पहले मैंने सोचा कि मुझे इसका जवाब नहीं देना चाहिए, फिर लगा कि कहीं एक झूठ को 100 बार बोला जाए तो कुछ लोग मान ना लें, इसलिए मैंने सोचा कि जवाब दूं। आम आदमी पार्टी ने 3 आरोप लगाते हुए यह कहा कि इन 3 आरोपों की वजह से हम राघव चड्ढा को पार्लियामेंट में बोलने का मौका नहीं देंगे। राघव चड्ढा के पार्लियामेंट में बोलने पर रोक इसलिए लगाई गई क्योंकि उन्होंने ये 3 गलतियां करी। मैं एक एक करके इन तीनों पर आपसे बात करना चाहूंगा। पहला आरोप कि जब ऑपोजिशन पार्लियामेंट से वॉकआउट करता है, सदन से वॉकआउट करता है, तो राघव चड्ढा वहीं बैठे रहते हैं, वो वॉकआउट नहीं करते। यह सरासर झूठ है, सफेद झूठ। मैं चुनौती देता हूं, एक इंस्टेंस, एक दिन ऐसा बताइए जब ऑपोजिशन ने वॉकआउट किया हो और मैंने उनका साथ ना दिया हो, मैं साथ में वॉकआउट नहीं किया हो। और पार्लियामेंट में तो हर जगह सीसीटीवी कैमरा है, आप सीसीटीवी कैमरा निकाल कर दिखा दीजिए, दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। दूसरा आरोप लगाया कि राघव चड्ढा ने चीफ इलेक्शन कमिश्नर के इंपीचमेंट मोशन पर, यानी कि मुख्य चुनाव आयुक्त को हटाने वाली जो याचिका थी, उस पर साइन करने से मना कर दिया। दूसरा सफेद झूठ, ना मुझे आम आदमी पार्टी के किसी भी नेता ने इस मोशन पर साइन करने के लिए कहा, ना औपचारिक तौर पर कहा, ना अनौपचारिक तौर पर कहा। और आम आदमी पार्टी के राज्यसभा में कुल 10 सांसद हैं, जिनमें से 6 या 7 सांसदों ने इस मोशन पर खुद ही साइन नहीं किया। तो भला इसमें मेरी क्या गलती? खाली सारा दोष मुझ पर ही क्यों मढ़ा जा रहा है? और इस मोशन के लिए राज्यसभा में कुल 50 सिग्नेचर चाहिए होते हैं, यानी कि 105 विपक्षी सांसदों में से मात्र 50 सिग्नेचर से ये याचिका पूरी हो जाती। तो इतना शोर क्यों? और तीसरा आरोप जो मुझ पर लगाया गया वो ये था कि राघव चड्ढा डर गए हैं और इसलिए वो बेकार मुद्दे उठाते हैं। पहली बात मैं बता दूं कि मैं पार्लियामेंट में शोर मचाने, चीखने, चिल्लाने, माइक तोड़ने या गाली देने नहीं गया। मैं वहां पर जनता के मुद्दे उठाने गया हूं, लोगों की बात करने गया हूं। और मैंने कौन सा मुद्दा नहीं उठाया? मैंने जीएसटी से लेकर इनकम टैक्स की बात करी, पंजाब के पानी से लेकर दिल्ली की हवा का मुद्दा उठाया, हमारे सरकारी स्कूलों की हालत से लेकर कैसे पब्लिक हेल्थ केयर इंस्टीट्यूशंस को मजबूत किया जाए, इंडियन रेलवेज में जो पैसेंजर्स ट्रैवल करते हैं उनकी समस्याएं रखी, यहां तक कि मेंस्ट्रुअल हेल्थ, एक ऐसा मुद्दा जिसके बारे में लोग बात करने से कतराते हैं, वो बातें तक रखी। बेरोजगारी से लेकर महंगाई तक तमाम मुद्दे उठाए। आप मेरे 4 साल का पार्लियामेंट का ट्रैक रिकॉर्ड उठाकर देख लीजिए।
और मैं पार्लियामेंट में इंपैक्ट क्रिएट करने गया हूं, मैं पार्लियामेंट में रकस क्रिएट करने नहीं गया। ये टैक्स पेयर के पैसे से जो पार्लियामेंट चलती है, उस टैक्स पेयर के मुद्दे उठाने में पार्लियामेंट में गया हूं। अंत में मैं बस इतना कहना चाहता हूं कि जो लोग आज मुझ पर आरोप लगा रहे हैं, झूठे आरोप लगा रहे हैं, कि हर झूठ को बेनकाब किया जाएगा और हर सवाल का जवाब दिया जाएगा, क्योंकि मैं घायल हूं, इसीलिए घातक हूं। जय हिंद। आता सयतन घोष यांनी वर्तवलेली भाकितं आणि आतिशी मर्लेना यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत आणि जे प्रश्न उपस्थित केले ते मिळते जुळते आहेत. राघव चड्ढा यांच्या संदर्भात जे आरोप केले त्याची मी पुनरावृत्ती करतो. म्हणजे आतिशी मर्लेना यांनी सांगितलं, पण ते जर आपण ऐकले तर मग पुढे ते भाजपच्या वळणावर काय, वाटेवर काय आणि 2027च्या निवडणुकीमध्ये भाजपचा ते महत्वाचा चेहरा बनू शकतील का, हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण स्वतः पंजाबी आहे, तिची पत्नी अभिनेत्री आहे परिणिता चोप्रा. केजरीवालांना जेव्हा अटक झाली तेव्हा ते लंडनमध्ये डोळ्याच्या ऑपरेशनसाठी होते. अजिबात सक्रिय नाही, मैदानात येऊन लढण्याची त्यांना सांगितलं की तुम्ही मैदानात नेतृत्व करा पक्षाचं, पॉलिटिकल तुम्ही सगळं वातावरण गरम करा किंवा तुम्ही सक्रिय राहा. ते त्यांनी केलं नाही. लंडनमध्ये डोळ्याच्या ऑपरेशनसाठी होते आणि तो काळ त्यांनी वाढवला. यावेळी सिसोदिया संजय सिंग यांना अटक झाली त्यावेळी सुद्धा ते मैदानात नव्हते, सक्रिय नव्हते. मुद्दे त्यांच्या हाती होते आणि मुद्द्यावर ते बोलत होते सातत्यानं राज्यसभेमध्ये. आणि प्रभावी वक्तृत्व, प्रभावी वाणी, अभ्यास खूप चांगला. त्यामुळे अल्पकाळात राघव चड्ढा यांनी जनमानसामध्ये आपली एक प्रतिमा तयार केली आणि शिवाय त्यांची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री परिणिता चोप्रा जी काही फार ऍक्टिव्ह आहे असं आपल्याला दिसत नाही, पण ती अभिनेत्री आहे, चांगली आहे, गुणी अभिनेत्री आहे आणि ती त्यांची पत्नी आहे, धर्मपत्नी. त्यामुळे ग्लॅमर सातत्यानं राघव चड्ढा यांच्या बाजूला आपल्याला फिरताना दिसलं. आणि शिवाय सोशल मीडियावर त्यांची उपस्थिती, रील्स, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ते हिंदू मंदिरात जाताना, हिंदू आहे जाणारच मंदिरामध्ये, अयोध्येला पत्नीसोबत, पंजाबमध्ये गुरुद्वाराला जाताना एक तुम्ही जर प्रोजेक्शन लक्षात घेतलं, राघव चड्ढांची वाटचाल कशी चाललेली आहे, खरंच ते भाजपमध्ये जातील तर मग ही कारणं लागू पडतात का, हे रेफरन्स जे आतिशीने दिले, अनेक नेत्यांनी आममधल्या दिल्या आणि त्यांचा सोशल मीडियावरचा प्रचार जो आहे त्यातनं काही आपल्याला संकेत मिळत आहेत का, तर निश्चितपणे काही संकेत मिळतात. भाजप यावर बोलायला तयार नाही, काँग्रेस ने यावर टिप्पणी केली आहे, बाकी नेत्यांनीही टिप्पणी केली आणि शिवाय आम आदमी पक्षामध्ये जे काही नेत्यांचं होतं तसंच राघव चड्ढाचं झालं असेही काही नेते बोलत आहेत. पक्षनिष्ठा, योग्य वेळेवर योग्य भूमिका न घेणे हा एक महत्वाचा मुद्दा राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवण्यासाठी कारणीभूत ठरला. राजकीय भूमिका घेतलेली आहे, पॉलिटिकल स्टँड त्यांनी घेतले नाही आणि मुळात म्हणजे चीफ इलेक्शन कमिशनरचं जे इम्पिचमेंट प्रस्ताव होता त्यावर सही केली नाही, त्यावर वेगळं उत्तर त्यांनी दिलेलं आहे राघव चड्ढा यांनी, ते आपण बघितलं. पण राघव हे अत्यंत महत्वाकांक्षी नेते आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. राघव महत्वाकांक्षी नेते आहेत पण ते खूप मोठे नेते नाहीत. पण मग 2022ला आपण पाहिलं की कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबमध्ये पंजाब लोक काँग्रेस नावाचा एक पक्ष काढला. काँग्रेसमधनं बाहेर जाऊन ज्यांनी 10 वर्ष काँग्रेसची सत्ता उपभोगली, मुख्यमंत्री होते, त्यानंतर त्यांचं बिनसलं काँग्रेससोबत. हे काँग्रेसचंच मुळात दुर्दैव आहे की काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी सुद्धा वेगवेगळ्या पक्षामध्ये, खास करून भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. पण मग तिथे या पंजाब लोक काँग्रेसचं मर्जर झालं, म्हणजे ती कॅप्टनचा तो पक्ष हा भाजपमध्ये समाविष्ट झाला, मर्ज झाला आणि भाजपला काही तिथे फार यश मिळालं नाही. त्यांनी चाचपून बघितलं. अमित शहाची भूमिका महत्वाची होती की कॅप्टन सारखा असा एक चेहरा भेटला आपल्याला अमरिंदर, तर तो राष्ट्रीय सुरक्षेवरती, पंजाबच्या अस्मितेवरती बोलेल, ड्रग आणि बाकी सगळे ज्या काही तिथे चर्चा सुरू असतात आणि त्याचा खूप भयंकर म्हणजे काय म्हणतात आपण, त्या नशेला बळी पडलेले अनेक तरुण सुद्धा आहेत, अजूनही आहे, पूर्वीही होते. आणि एवढं सगळं असताना भाजपच्या त्या रणनीतीला यश आलं नाही त्यावेळी. मग भाजप आता सातत्याने एका नव्या चेहऱ्याच्या शोधात आहे. मग हे सगळे आरोप आम आदमी पक्षाचे आणि शिवाय विमानतळावरचे समोसे महागलेत आणि 10 मिनिटात डिलिव्हरी बॉय कसा पोहोचतो आणि त्याच्या जीवाला धोका कसा निर्माण होतो,
मग या ज्या काही सूचना मांडल्या, त्यांनी आपले काही प्रश्न उपस्थित केली राज्यसभेमध्ये, त्यावर लगेच इम्प्लिमेंट भाजपच्या नेत्यांनी केलं. मग ते जे काही मुद्दे उपस्थित करतात त्यावर लगेच कारवाई होते, निर्णय घेतला जातो, त्यांच्या मुद्द्यांचं निराकरण केलं जातं, असं आम आदमी पक्षाचं म्हणणं आहे. आणि बाकी पक्षांना मात्र आम जे काही सामान्यांचे प्रश्न आहेत ते उपस्थित केले जातात, त्यावर मात्र काही उत्तर मिळत नाही किंवा गोलमाल उत्तरं दिली जातात किंवा त्या प्रश्नांचं निराकरण होत नाही, ते सोडवले जात नाही, कुठलं सोल्युशन निघत नाही, असं आम आदमी पक्ष आणि बाकी लोकांचं म्हणणं आहे. आता हे सगळं म्हणत असताना केवळ मग राघव चड्डा जे मोदींच्या विरोधात बोलत नाही, जे भाजपच्या भूमिकेच्या विरोधात बोलत नाही आणि जी काही कडक भूमिका राज्यसभेमध्ये घ्यायला पाहिजे होती ती अजिबात घेत नाही आणि साधे साधे प्रश्न उचलले जातात. पक्षाशी सुसंगत कुठलंही त्यांचं वागणं बोलणं धोरण नाही आणि ते जरासं फारकत घेऊन राहतात पक्षांशी. त्याच वेळी अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांचं फाटलं बिनसलं. हे सय्यद घोष जे लेखक आहे आम आदमी पक्ष आणि केजरीवालांवर ज्यांनी पुस्तक लिहिलं, त्यांचं म्हणणं आहे की हा उलट केजरीवालांसोबतचा त्यांचा संघर्ष, त्यांच्या नेत्यांसोबतचा संघर्ष या आधीच उघड व्हायला पाहिजे होता, पण तो झाला नाही, तो उशिरानं झाला आणि नंतर मात्र हे प्रकरण पेटलं. आता भाजप त्यावर फार काही रिॲक्ट करत नाही, पण तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की राघव चड्डा यांनाही फार काही मोठं करिअर आता इथे नाही पक्षामध्ये, आम आदमी पक्षात. आणि हळूहळू ते भाजपचा रस्ता पकडू शकतात, धरू शकतात, कारण दुसरा कुठला पक्ष त्यांच्यासाठी योग्य नाही. त्यामुळे भाजपला त्यांच्यामध्ये पंजाबमधलं नेतृत्व दिसतंय. हे मात्र ही गोष्ट खरी वाटते आपल्याला की भाजपचं ते नेतृत्व असेल पंजाबमधलं, त्यांना प्रोजेक्ट करण्याचं काम सुरू आहे. कट्टर हिंदुत्वाची भूमिका सुद्धा आगामी काळात ते घेऊ शकतात. मंदिरांमध्ये जाणं, त्याचे रील्स, पत्नीसोबत वगैरे वगैरे एक प्रोजेक्शन तयार केलं जात आहे. गुरुद्वारात जाऊन ते पंजाबमधल्या काही लोकांना सोबत घेऊ इच्छितात. त्यातून आपला एक प्रभाव जो सोशल मीडियातनं आपला वाढवायचा असतो आणि मग आपण कसे लायक आहोत या नेतृत्वासाठी पंजाबमधल्या, हे बघण्याचा प्रयत्न केला असेल. या अगोदर खेळाडू नवजोत सिंह सिद्धू सुद्धा आपल्याला भाजपमधनं काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची काही त्यांना ऑफर दिली गेली नाही किंवा तसं प्रोजेक्ट केलं नाही म्हणून ते चिडले आणि आता ते शांत आहे. त्यांची पत्नी सुद्धा पंजाबमध्ये खासदार होती. असे काही चेहरे सातत्यानं त्यावरती प्रयोग केले जातात आणि म्हणून भाजपची जी रणनीती आज 2026 सुरू आहे, 1-1.5 वर्षाचा कालावधी आहे, त्यांना एक असा चेहरा हवाय जो चेहरा ते यांच्यामध्ये शोधतायत, राघव चड्डामध्ये. असे संकेत मिळतात आणि या संकेतानुसार जर आपण विश्लेषण करायचं ठरवलं तर आपण हे म्हणू शकतो की ते भाजपच्या वळणावरती जातील. यापूर्वी आम आदमी पक्षातनं बरेच नेते गेले, पण तेव्हा वेगवेगळी त्याची कारणं होती. प्रशांत भूषण गेले, योगेंद्र यादव गेले, कुमार विश्वास गेले, पत्रकार आशुतोष ज्यांना राज्यसभेचं खासदार पद हवं होतं पण ते त्यांना मिळालं नाही. कुमार विश्वास इतका मोठा चेहरा होता पण तो कदाचित केजरीवालांना डोईजड झाला असता. त्यामुळे केजरीवालांचं मुळात तळ्यात मळ्यात आहे, त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होत नाही. आणि केजरीवालांनी जे काही अशोक मित्तल असेल, हरभजन सिंह भज्जी आपले क्रिकेट खेळाडू, त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यानंतर एक अशोक मित्तल, विक्रमसिंह साहनी नावाचे एक उद्योगपती आहे, ज्यांचे करोडो रुपयाचे ची प्रॉपर्टी आहे आणि ऍफिडेव्हिट मध्ये राज्यसभेच्या त्या आपल्याला लक्षात येतं की करोडपती लोकांना, सामान्य माणसांची गोष्ट करायची पण करोडपती लोकांना राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व द्यायचं. हेच अशोक मित्तल कुलपती आहे तिथल्या एका विद्यापीठाचे, मोठा विद्यापीठात एक नेटवर्क त्यांचं तिथे आहे, शैक्षणिक जाळं त्यांनी तिथे उभं केलंय आणि यांना उपनेतेपदी संजय सिंग यांच्या नंतर राज्यसभेचं उपनेतेपद राघव चड्डाच्या जागी त्यांनी देऊ केलेलं आहे. मग हे एवढे सगळे नेते जेव्हा आममधनं फुटले तेव्हा वेगवेगळी कारणं होती, पण केजरीवालांच्या सोबत चळवळीत असणारे हे नेते नंतरच्या काळात मात्र त्यांच्यापासून दूर गेले. केजरीवाल म्हणजे आम आदमी पक्ष, आम आदमी पक्ष म्हणजे केजरीवाल. जसा अखिलेश सिंह, मुलायम सिंह यादव यांचा जो पक्ष समाजवादी पक्ष आहे आणि आरजेडी राष्ट्रीय जनता दलचा लालू प्रसाद यादव आणि तेज प्रताप सिंग यांचा आहे, तसंच केजरीवाल यांचं झालंय. केजरीवालांशी मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांचं जमतं म्हणून ठीक आहे आणि ते त्यांच्या वर जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्यांच्याशी निष्ठा राखून आहे. केजरीवालांनाही हेच हवं आहे, ते काही वेगळे राजकारणी नाही. वेगवेगळ्या पक्षाचे जे काही धुरंधर राजकारणी आपल्या देशामध्ये दिसत आहेत तसेच ते आहेत. ते काही सामाजिक चळवळीतनं, लोक आंदोलनातनं पुढे त्यांचा पक्ष आला म्हणून ते काही वेगळे असं वाटत होतं. तो एक म्हणजे ती एक भ्रामक कल्पना जनमानसात रुजवली गेली त्या काळात, पण तसं काही नाही. केजरीवाल त्याच पद्धतीचे पठडीतले राष्ट्रीय नेते आहेत ज्या जसे बाकीच्या पक्षाचे नेते आहेत आणि ते काटशहाचं राजकारण केजरीवालही करतात. आर्थिक कारण त्यालाही लागू आहेत आणि करोडपती लोकांना कसा
राज्यसभेमध्ये प्रवेश देतात इतर पक्षाचे नेते किंवा पक्ष आपण पाहिलेले आहेत, तसंच ते केजरीवालांनी केलंय. तेच त्यांच्या पावलावर पाऊल चालून पुढे गेलेले आहेत. सो आपल्याला हे बघायला पाहिजे की येत्या काळामध्ये राघव चड्डा खरंच भाजपच्या वळणावर जातात का, किंवा काय काय गोष्टी ते करतात, त्यांची भूमिका नेमकी काय आहे ती आपण बघितली उत्तरात. अतिशय मर्लेना आणि आपला त्यांनी उत्तर दिलेली आहे. बघूया, एक अत्यंत महत्वाचा प्रभावशील चेहरा आहे, पण खूप काही मोठा नेता आणि त्याने पंजाबचं राजकारण सगळं बदलेल आणि खूप प्रभाव होईल असं आत्ताच आपल्याला सांगता येत नाही, तशी शक्यता वाटत नाही. पण हा सगळा निवडणुकीचा टेम्पो, तिथलं वातावरण नेमकं पुढे कसं जातं हेही पाहायला पाहिजे. त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की कसा प्रभाव हा राघव चड्डा यांचा वाढतोय जर ते भाजपमध्ये गेले तर, किंवा त्यापूर्वी सुद्धा ते आपली काही नेतृत्व तिथे रुजवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना चाचपून भाजप बघेल. जेव्हा ते भाजपमध्ये जातील अर्थातच काहीतरी त्यांचं बोलणं होईल की नेमकं कुठलं पद दिलं जातं, किंवा राज्यसभा जी त्यांची आता काही काळासाठी आहे त्यावर काही गंडांतर नाही, कुठलंही ते धोक्यात नाही. पण जेव्हा पक्षाच्या राज्यसभेतल्या मुख्य प्रतोदानी व्हीप जर जारी केला त्यानुसार ते वागतील का राघव चड्डा, तिथे काही गडबड होऊ शकतो, तिथे धोका निर्माण होऊ शकतो जर त्यांनी उलट भूमिका घेतली तर राघव चड्डा यांनी. तुर्तास इतकंच. खूप धन्यवाद, नमस्कार. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर तुमची मतं नोंदवा. याशिवाय इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे तिन्ही सोशल मीडिया हँडल्स तुम्ही फॉलो करा. बेल आयकॉनवर जा, तिथे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सातत्याने मिळत राहील. पुन्हा एकदा खूप धन्यवाद.